युवी 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 बोल 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 काय झालं बोल. अरे तुला सांगितलं ना ओरडत नको जाऊ, समोर आहे ना तुझ्या, बहिरा आहे का मी? बोल. खूप मोठी गडबड झाली आहे. काय झालं निशी? बोल ना, काय झालंय काय निशी? बोल, काय गडबड झालीये? काय हे काय? ईशाची ही हेअर मशीन माझ्याकडनं खराब झाली. मग 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 आता मी काय करू? तिला कळलं ना तर ती खूप ओरडेल. मला कळत नाही मी आता. मी काय करू यात? माझं काही रिपेअरिंगचं दुकान आहे, रस्त्यावर दुकान टाकलंय का मी? काय करू? काय मी दुरुस्त करू ही? नाही तसं नाही, म्हणजे तू रिपेअर नको करू. ऐक ना, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो तुझ्या डोक्यातच राहू दे. हा, तिकडे सेफ आहे, राहू दे. युवी युवी ऐक तरी. युवी युवी ऐक ना, ऐक 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 प्लीज प्लीज मला वाचव ना ह्यावेळी. प्लीज प्लीज काय प्लीज बोल? बघ, मी ईशाला सांगणार आहे की हे मी नाही बिघडवलं, दुसऱ्या कोणीतरी बिघडवलंय म्हणून. इराने बिघडवलंय म्हणून सांगूया. तसंही तिला काही बोलता येत नाहीये. आणि तुला इतकंच करायचंय की इराने ही मशीन बिघडवताना तू पाहिलंस हे सांगायचं. काय होणार आहे त्याने निशी? अरे तू आय विटनेस होणार ना. खरं काय आहे ते फक्त तुला आणि मला माहिती आहे. ईशाला आपण जे सांगू तेच खरं असणार. कळतंय? तुझे बंद पडलेलं डोकं असली चापलुसी करताना बरोबर चालायला लागतं. आय नो. थँक्यू. आय विटनेस. हा, तुझ्या नसलेल्या डोक्यातून पहिल्यांदा काहीतरी कामाची गोष्ट निघाली ग निशी. खरं काय ते फक्त मला आणि गुलाबलाच माहिती आहे, पण ते सांगायला तो समोर तर यायला हवा ना. त्याला तर पोलीस काही सोडणार नाहीत, त्यामुळे कौशिकी समोर मी जे सांगेन तेच खरं असणार. येस, बेस्ट ऑप्शन आहे हा. मला या सगळ्यातून नीट बाहेर पडायचं असेल तर एक खोटी स्टोरी तयार करून सादर करावी लागणार कौशिकी समोर, ज्याची बातमी करता येईल. येस युवराज, येस. युवी कसला विचार करतोयस? युवी, मी तुझ्यासाठी किती काय करते, किती वेळा खोटं बोललीये. तू माझ्यासाठी एकदा खोटं नाही बोलू शकत? प्लीज प्लीज प्लीज. ऑफकोर्स नाही. हा, नाही नाही. मी काय करू आता ह्याचं? हो म्हणजे मी विचारणार होतो ना तिला. नाही का तुला सांगितलं होतं की मी तिला प्रपोज करणार आहे म्हणून. तर मिशनच्या दिवशी मी करून टाकलं तिला प्रपोज. करून टाकलं? हो. आता जर मला काही झालं असतं तर मला जे सांगायचं जे बोलायचं ते राहून गेलं असतं ना, म्हणून करून टाकलं. आणि मग पुढे ती काय म्हणाली? मला पण हीच भीती होती की पुढे काय होणार. ती जर नाही म्हणाली तर, किंवा माझं तोंडच नाही बघितलं तर. पण काय? ती हो म्हणाली. तिचं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणाली. बस ती फायनली हो म्हणाली. मग मला एवढा आनंद होतोय ना, मी खरंच शब्दात नाही सांगू शकत आहे, पण मी खूप खुश आहे. ती हो म्हणाली मला. तो दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा होता म्हणून मी कोणालाच नाही सांगितलं. सॉरी बॉस. काय, तू प्रपोज करण्याच्या थोड्या वेळाधीच ती मला हो म्हणाली. अच्छा. म्हणजे मला पण एक्सपेक्टेड नव्हतं ना बॉस की तू मला प्रपोज करशील ते. कारण तू मला म्हणाली होतीस ना की तू मला त्या नजरेने बघत नाहीस, पण तिने बघितलं. ती हो म्हणाली मला मिशनच्या दिवशी. अच्छा, म्हणून तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हतास का? हो. 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली ती तुला हो म्हणाली. खूप
चांगली बातमी दिली आहेस तू. मला ऐकून खरंच खूप छान वाटलं. खरंच? हो, खरंच. आपल्या मित्राच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंय हे कळल्यावर कुठल्याही मैत्रिणीला आनंद तर होईलच ना. सॉरी बॉस. मला माहितीये मी तुला दुखावतोय, पण आय एम रिअली सॉरी. पण तू सांग ना मला, तू काय काय केलंस? म्हणजे तिला इम्प्रेस करण्यासाठी काय काय केलंस? तलाव पाळीला घेऊन गेला होतास का तिला? आणि बोटीतनं चक्कर मारली तुम्ही? तिला पण बॉबी दिल्या होत्यास का रे खायला? आणि सगळ्यात महत्वाचं ते पत्र दिलं का? कान पकडून का उभास? काय झालं? सॉरी बॉस, हे सगळं मी तुला आधीच सांगायला हवं होतं. चुकलो मी. नाही रे केडी, खरं तर मी चुकलीये. म्हणजे इट्स ओके, तुमच्या दोघांमधली खूप पर्सनल गोष्ट आहे ही. तुम्हाला नाही सांगावीशी वाटली मला, इट्स ओके. पण आय एम सॉरी. नाही बॉस, असं म्हणू नकोस ना प्लीज. दुसरी व्यक्ती तुझ्या मनात असताना उगाच ना मी माझ्या भावना व्यक्त नव्हताच करायला पाहिजे. पण डोंट वरी, तू काळजी करू नकोस, मी ओके. तिची व्यवस्थित काळजी घे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. तिला कधीच काहीच कमी पडू देऊ नकोस. नाही पडू देणार. जगातलं सगळं सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेन मी. खूप नशीबवान आहे ती. मी पण. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असणं ह्यासाठी खरंच नशीब लागतं. पण काळजी नको करूस तू. आपण डिवोर्सची प्रोसेस लवकरच सुरू करू. हा, मी आलेच. मला माहिती आहे केदार, ज्या प्रेमाची स्वप्न मी बघतीये ते कधीच पूर्ण नाही होऊ शकत. मला कितीही वाईट वाटलं ना तरी मी तुझ्या प्रेमाच्या मध्ये कधीच नाही येणार. बॉस, तू जिच्याबद्दल बोलतेस ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तू आहेस. जेव्हा ही गोष्ट तुला कळेल ना तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू नाही, आनंदाचे अश्रू असतील. आणि आपल्या दोघांमध्ये फक्त प्रेम.